जय श्री गुरुदेव दत्त. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. शुभ गुरुवार सगळ्यांना. आता दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे. दत्तात्रयांच्या दर्शनाने आज आपण दिवसाची सुरुवात करूया. तसेच ज्ञानेश्वर महाराज, स्वामी आणि आमच्या महाराज श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांच्या दर्शनाचाही लाभ आपण घ्यावा. शुभ सकाळ सगळ्यांना. आजच्या सकाळची सुरुवात आपण छान मस्त मऊ लुसलुशीत पोहे बनवून करूया. हे पहा, मी सगळं साहित्य काढून घेतलं आहे. मिरची, कढीपत्ता, कांदा, कोथिंबीर, शेंगदाणे आणि ओलं खोबरं वरतून घ्यायला. तर सर्वप्रथम कढईत तेल घेऊन त्यामध्ये आधी आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे. आणि इकडे साईडला मी पोहे पण धुवून भिजत ठेवलेत, 5 मिनटं झाकून ठेवले होते. आता तळलेले शेंगदाणे आपल्याला पोह्यांमध्ये टाकून घ्यायचे आहे. आणि आता तेल पण छान तापलं आहे, तर मोहरीची छान फोडणी देऊया. मोहरी तडतडू द्यायची आहे. मोहरी छान तडतडली की हिंग टाकायचा. नंतर कढीपत्ता आणि मिरची टाकायची आहे. मी कॅमेरावर उडू नये म्हणून जरा मागे झाली दचकून. आता कांदा टाकूया. कांदा पण एकदा छान परतवून घ्यायचा आहे. आणि इथे तुम्हाला आता मी एक सिक्रेट टिप सांगते की बऱ्याच वेळेला आपले पोहे वातड होतात, कोरडे कोरडे होतात, थोड्याने गरम गरम छान लागतात. तर आता सगळ्यात महत्त्वाची टिप मी इथे तुम्हाला सांगते की त्यामुळे आपले पोहे मऊ आणि लुसलुशीत होतात. तर हा कांदा जरा परतून झाला ना की आपल्याला पाऊण वाटी पाणी टाकायचं आहे. नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घ्यायचं आहे. पाऊण वाटी पाणी फोडणीत टाकायचं आहे आपल्याला. आणि पाण्यामध्ये हा कांदा 2 मिनटं फक्त शिजू द्यायचा आहे. गॅस मोठाच ठेवायचा आहे. यामुळे आपले पोहे खूप सॉफ्ट आणि छान होतात. अजिबात वातळ आणि कोरडे सुके सुके होत नाहीत. आता छान उकळी आली, कांदा पण मऊ झाला आहे. इकडे भिजवलेल्या पोह्यामध्येच मी कोथिंबीर, साखर, मीठ हे सगळं असं छान त्याच्यामध्ये टाकून कालवून घेणार आहे. आणि आपण ना आता जो कांद्यामध्ये पाणी टाकलं ना तिथेच आपल्या आवडीप्रमाणे थोडंसं लिंबू पिळायचं. खूप पिळू नका, नाही तर पोहे आंबट होऊ शकतात. अगदी थोडंसं लिंबूचा रस पिळून घ्यायचा आहे. आता इथे सगळं मिश्रण आपण आता एकजीव करायचं आहे. साखर, मीठ, कोथिंबीर आणि शेंगदाणे टाकलेत पोह्यांवर भिजवलेलं. आता ह्या फोडणीमध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे. आपल्याला पोह्याचा रंग जसा आवडतो त्याप्रमाणे आपण आता हळद ॲड करणार आहोत. हे पाहताय मी सगळं कालवून घेतलं आहे. किसलेलं आलं पण त्यात थोडं मी टाकलेलं आहे. भिजवलेल्या पोह्यामध्ये किसलेलं आलं जरा घातलं ना की खूप सुंदर चव येते. ही पण एक सेकंड टिप. हे पाहताच आपल्याला आवडीप्रमाणे हळद टाकून घ्यायची आहे. आणि या फोडणीमध्ये पण थोडी कोथिंबीर टाकायची. फार सुंदर चव येते. कुठल्याही फोडणीत थोडी कोथिंबीर ॲड करावीच. एकदम खमंग फोडणी होते, सुंदर चव येते. आता हे सगळं आपण पोह्यावर टाकलेलं मिश्रणासकट हे भिजवलेले पोहे आपल्याला कढईत टाकायचे आहेत. आणि छान परतवून घ्यायचे मंद गॅसवर. आता गॅस कमी करायचा आहे आणि मस्त मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे. 5 मिनटं सगळं एकत्रित करायचं आहे आपल्याला. खालून वर, वरून खाली असं छान ढवळून घ्यायचं आहे. सगळी फोडणी पूर्ण पोह्याला लागली पाहिजे. आणि सगळं छान कालवलं आपण की मग त्याला झाकण देऊन मंद याच्यावर वाफेवर ठेवून द्यायचं आहे. गॅस एकदम कमी ठेवायचा आहे. आणि एक 5 ते 7 मिनटं छान एकदम मस्त वाफ द्यायची आपल्याला.
बघा किती सॉफ्ट दिसत आहेत ना, वाफ द्यायच्या आधीच किती छान मऊ लुसलुशीत दिसत आहेत की नाही. हे पहा, आता वाफ द्यायच्या आधी मी 1 चमचा तूप पण वरतून टाकते, आणखीनच सुंदर स्वाद येतो. असं छान आपलं साजूक तूप टाकायचं पोह्यांवर, आणखीनच सुंदर लागतात पोहे. हे पहा आपले फायनल प्रॉडक्ट छान दिसतात की नाही, मऊ लुसलुशीत पोहे. या सगळ्याने गरम गरम खायला. त्याच्यावर मस्त ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाकून सर्व करायचं आहे. आणि आता आपण लाल भोपळ्याचा रायता बघणार आहोत. लाल भोपळा किसून घ्यायचा आहे आपल्याला. त्याचं देठ सगळं बाजूचं कडा काढून किसून घेतल्यानंतर हा असा दिसतो आपल्याला. बिया वगैरे काढून घ्यायच्या सगळ्या. आणि आता फोडणी करायची. मोहरी मस्त तडतडू लागली की हिंग टाकून घ्यायचं आहे. तेल पण छान तापू दिल्यावर तडतडते लगेच मोहरी. ही पण क्विक 5 मिनिटात रेसिपी होते. हे पहा, कढीपत्ता आणि मिरची छान त्याच्यावर टाकली. त्याच्यात हळद टाकूया, थोडीशी धणे जिरे पूड. ही रेसिपी तुम्हाला निधी करून दाखवते. हां, पोहे मी केले, आता दुसरी रेसिपी निधी बनवते. आता त्यात साखर टाकूया, कोथिंबीर, मस्त सगळं पुन्हा ढवळून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. गॅस एकदम मंद ठेवायचा, नाही तर मीठ जळू शकतं. आणि आपण किसून घेतलेला लाल भोपळा सगळ्याच्या याच्यात टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित कालवून घ्यायचं. जर भोपळा एकदम कोवळा असेल ना तर आपण परतायला लागल्याबरोबरच लगेच शिजतो. पण समजा भोपळा लवकर मऊ पडत नसेल ना तर किंचितचं अर्ध वाटी पाणी टाकून मग आपण वाफवायला ठेवायचं. आता भोपळा कसा मिळतो त्यावर हे सगळं डिपेंड आहे. कोवळा असेल तर अक्षरशः 5 मिनिटात तो एकदम मऊ पडतो आणि छान लुसलुशीत होतो. आणि आज मी जो आणलेला भोपळा होता तो लवकर शिजला नाही, म्हणून त्यात थोडं मी पाणी टाकून त्याला वाफ दिली आणि एक 5 ते 7 मिनटं वाफ द्यायचे बस. गॅस कमी करून टाकायचा. हे पहा आपला रायता रेडी. एकदम क्विक रेसिपी ही सुद्धा. तोंडी लावण्याचा प्रकार आपला. हाय, शुभ संध्याकाळ सर्वांना. प्राजक्ता मन जिंकण्याच्या वाट्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आम्ही सकाळी छान 2 रेसिपी शेअर केल्या. तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा. आणि आता आम्ही छोट्याशा इव्हिनिंग वॉकला निघालो आहे. तुम्हाला आमच्या घर घेऊन जातो आहे. चला तर मग. सो फ्रेंड्स, आत्ताच खरं आम्ही दत्त मंदिरात गेले होते. म्हटलं छान गुरुवारचं तुम्हाला दर्शन घडवावं, पण तिथे ना बांधकाम सुरू आहे, त्यामुळे आपल्याला प्रवेश मिळत नाही. आरती करून त्यांनी लगेच दार लावून घेतलं होतं. तर मग छोटंसं एक चक्कर मारून आत्ताच बिल्डिंगजवळ आलो आहे. तर आम्ही सध्या मी मगाशी तेच बोलत होती की आम्ही जे इन्स्टंट रेसिपी दाखवतो ते तुम्हाला आवडतं आहे का सध्या, कारण गरमीचं रोज रोज बाहेर पडणं अशक्य आहे. खूपच गरम होतं आहे आम्हाला सध्या. आणि गरमीची आपली भूक पण कमी होते. तर मग असं छान झटपट 5 मिनिटाच्या रेसिपी ज्या आपल्यासारखं जे माझ्यासारखे जे स्टुडंट आहेत ते सुद्धा करू शकतात. हो, साधे सिंपल. तोंडी लावायला काहीतरी हवंच ना जेवताना. हां, तेच ना, सगळं आपण वरण भात भाजी पोळी सगळं करतोच, पण तरी पण काहीतरी तोंडी लावायला पाहिजे, त्याशिवाय जेवण जात नाही. आणि संध्याकाळी तर फार मोठा प्रश्न असतो काय करायचं. दोन्ही वेळेला खूप काय काय दोन्ही वेळेस काय काय करणार. काय करणार तेच ना. त्यामुळे चटणी, कोशिंबिरी, रायतं किंवा मी आता राईसचे पण मला बरेचसे प्रकार येतात, तर ते पण मी तुम्हाला शेअर करणार आहे. कारण इतका उकाडा वाढला ना मुंबईत की रोज बाहेर जाणं म्हणजे अशक्य झालं आहे आम्हाला. आणि घाम खूप येतो, ऊन पण खूप वाढलंय अक्षरशः. म्हणजे बाहेर जरा वाराने बघा, आता फिरायला निघालो, जरा वाराने. आता उद्या आम्ही बाहेर जायचा प्रयत्न करणार आहे. गाडी उद्या आम्हाला ताब्यात मिळते, कार आपली. तर म्हटलं तोपर्यंत रेसिपी शेअर करूया मस्त मस्त इन्स्टंट क्विक पटापट होणाऱ्या. राईसचे प्रकार पण खूप येतात मला, तर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. मी ते पण शेअर करता येईल आपल्याला. ते पण शेअर करता येईल आपल्याला. गोळा भात वगैरे, नागपुरी. हां, आईला विदर्भातले प्रकार बरेचसे वेगळे असतात जे इथे लोक करत नाही. तर मी असे ते सुद्धा क्विक रेसिपी दाखवते. कारण इकडे आपले टिपिकल मुंबईचे, पंजाबी, गुजराती ते तर माहिती असतात, पण विदर्भातले जरा वेगळे प्रकार आयला येतात. ते पण तुम्हाला करून दाखवायला. तेच आता म्हटलं छान दत्ताचं दर्शन घेऊन यावं, तर नेमकं मंदिर बंद होतं. तर एक चक्कर मारून आलोय, पण प्लीजंट असं बिलकुल वाटत नाही. हवाच नाही अजिबात.
आणि तापमान पण खूप वाढलंय सध्या. खूपच हो. वाढले आणि हो, आणि ह्युमिडिटी 2-4 खूप आहे. दिवसात आता ऐकलेलं उष्णतेची लाट येणार आहे, त्यामुळे घराबाहेर पडू नये असेच म्हणतात हो, सगळे. तुम्ही पण तेच सगळे ना, काळजी सगळे घ्या. काळजी घ्या. हो. गरज असल्याशिवाय बाहेर पडू नये. दुपारचं बाहेर पडू हो. नका, काळजी घ्या. घरात पण थंड पेय घ्या छान, हम्म. म्हणजे कोल्ड्रिंक वगैरे नाही पन्हा वगैरे हा. घरी केलेले हम्म. ताक, नारळाचं हो, पाणी नारळाचं पण पाणी असं पोटाला थंडावा देणार घ्या, किंवा तो दहीभाताची एक रेसिपी पण मी शेअर करू शकते, तो पण छान वाटतो हो. उन्हाळ्यात खायला. माझी खेडची आजी होती तिने हा, केलं होतं. त्यांनी शिकवलं होतं मला, माझ्या सासूबाई होत्या, चुलत सासूबाई, त्यांनी मला खूप छान भात शिकवला होता, तो दहीभात. मी तो पण शेअर करेल नक्की, उद्या करूया आपण. हो. तेच म्हटलं 5 मिनटं तुमच्याशी गप्पा मारूया आणि मग घरी जातो एक चक्कर मारून. सो फ्रेंड्स, आत्ताच आमचा छान इव्हिनिंग वॉक झाला. तुमच्याशी इन्स्टंट रेसिपी पण शेअर केली. त्याचा हा आपला घरगुती ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या नवीनच्या फ्रेश ब्लॉगमध्ये. तो पण सगळ्यांना बाय Bye bye. बाय. बाय.